मैदानावरती आपल्या गोलंदाजीच्या बळावरती हा सामना जिंकून केला। तर पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज, यावेळेस मात्र रवी खूप चांगली फलंदाजी। रवीच्या माध्यमातून 33 धावांची खेळी दावडी संघासाठी सलामीला येऊन दावडी संघ देखील यंदाच्या हंगामात खूप चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतोय, आपल्या नावाचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतोय। आणि आता मात्र कुठलाही संघ कल्याण डोंबिवलीमध्ये कमकुवत राहिलेला नाहीये, कुठलाही संघ कुणालाही पराभवाचा धक्का देऊ शकतो। हा चेंडू खाली राहिलाय, रवीने मात्र ऑन साइडला चेंडू स्क्वेअरच्या दिशेने ढकललाय, सिंगल कंप्लीट केले। चेंडू मात्र जातोय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक दोन चेंडूच्या मागे धावतायत, चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार। डीजे लक्ष द्या, आपण चेंडू टाकताना गाणं लावू नका, कारण एखादी एज वगैरे लागली तर पंचांना निर्णय देताना खूप मोठा अडथळा निर्माण होईल। तर लक्ष द्या डीजे, फक्त आपण आमच्या इन्स्ट्रक्शनची वाट पाहू नका, मैदानावरती देखील लक्ष द्या। गोलंदाज सज्ज झालाय तर आपण त्या ठिकाणी गाणं थांबवा। तर राज कुठे असाल तर संपर्क साधा, आपण नक्कीच या ठिकाणी एक नवोदित ऑपरेटर इथे उभं करून, आपण मात्र कुठे गेला असाल तर प्लीज लवकरात लवकर या। हा चेंडू ऑन साइडला, मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर, आणखीन एक दर्शनीय चौकार। धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला 8। गोलंदाज पुन्हा एकदा, हा चेंडू बॅटची कडा घेतली आहे, चेंडू जातो गलीमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहाल। क्षेत्ररक्षक मला वाटतं त्या ठिकाणी सलामीचे फलंदाज जे आले होते मागच्या सामन्यामध्ये, तर राकेश त्या ठिकाणी आहेत, जे सलामीला आले होते तेच राकेश। असं मात्र हा चेंडू खाली राहिला, बॅटची आतली कडा घेतली होती, यष्टी रक्षकाने खूप सुरेख प्रयत्न केला होता। यष्टी रक्षक त्या ठिकाणी राकेश, यष्टी रक्षक देखील राकेश आहेत। तर गलीमध्ये ज्या ठिकाणी चेंडू गेला होता त्या क्षेत्ररक्षकाचं नाव देखील राकेश आहे, असं राखीव खेळाडू आम्हाला माहिती देत आहेत। धावसंख्या धावफलकावरती 10। तो गोलंदाज रवीच्या या षटकामध्ये 2 अप्रतिम चौकार रवीनेच लगावलेले आहेत। तर रवी टू रवी, आता मात्र पुन्हा एकदा एक कॉन्टेस्ट पाहिजे, यावेळेस मात्र चेंडू अतिशय बेमिसाल टायमिंग, षटकार, चेंडू सीमारेषे बाहेर। तर धावसंख्या धावफलकावरती 16 धावा, खूप चांगली सुरुवात मैदानावरती विशाल आणि रवीच्या माध्यमातून। तर रवीने खूप चांगलं योगदान दिले, रवीने आपल्या स्ट्राईकचा पुरेपूर फायदा घेत असताना 2 चौकार, 1 षटकार आणि 1 सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय 15 धावांचं योगदान आतापर्यंत रवीने दिले। दुसऱ्या बाजूला विशाल सिंगलवर या ठिकाणी अकाउंट ओपन करून नाबाद खेळपट्टी पाहायला मिळतोय। मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर चौथ्या सामन्यामध्ये एक मोठी भागीदारी आपण रवी आणि राकेशच्या मध्ये पाहिली। तर आता मात्र गोलंदाज रणजीतचा वापर केलाय, दावडी संघ खूप चांगला प्रयत्न करतोय, खूप चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील हा संघ।
बघा ऍक्शन या ठिकाणी लसित मलिंगाची ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळाली. सिंगल येते लसित मलिंगा श्रीलंकन संघासाठी मुंबई इंडियन्ससाठी ज्याने फार मोठं योगदान दिलं स्लॉगर मध्ये. तशाच प्रकारची शैली तुम्हाला पाहायला मिळते. एक वेगळी शैली साइड आर्म गोलंदाजी तुम्हाला थोडीशी पाहायला मिळते. गोलंदाज रणजित चेंडू टॉस केला होता, अप्रतिम डिलिव्हरी, ते मात्र काना जळून जातो चेंडू वेगाने रवीच्या. अतिशय सुंदर चेंडू, सुरेख कमबॅक आणि ते मात्र बॅटची कडा लागली बघा. आणि पंच या ठिकाणी सांगतात की फलंदाज बाद आहे आणि रवी बाद झालेले आहेत. पण ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची हलकीशी कडा लागली आणि यष्टीरक्षक राकेशच्या हातामध्ये हा चेंडू विसावला आणि पहिला धक्का गावदेवी खाडी संघाला लागतो मैदानावरती. धावसंख्या धावफलकावरती 17. गोलंदाज पुन्हा एकदा रणजित. चेंडू सुरेख होता, कोल टप्प्याचा ऑन साइडला खेळतायत सूरज. पहिली धाव वेगाने पूर्ण केली आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी सहजतेने पूर्ण करतायत आणि 2 धाव्याने स्वतःचं अकाउंट ओपन करून सूरज मात्र संघाची धावसंख्या घेऊन जातोय ती 19च्या घरामध्ये. सूरज भरपूर वर्ष क्रिकेटचा अनुभव आहे, अनेक विक्रम सूरजच्या नावावरती, अनेक वेळा हा सूरज मैदानावरती तळपला आणि नेहमीच त्याची शैली सर्वांना आकर्षित करणारी राहिली. खूप चांगला त्याचा स्टान्स राहिला, स्ट्रेट बॅटने खेळलं नेहमी सूरजने पसंत केले. यावेळेस मात्र चेंडू अतिशय सुरेख अचानक उसळी घेतली बघा. ही खेळपट्टी मात्र नक्कीच भरपूर रंग बदलताना आपण सातत्याने तिसऱ्या दिवसामध्ये पाहतोय आणि याच खेळपट्टीवरती आता मात्र उद्यापासून SK ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर आणखीन 2 ते 3 दिवस देखील स्पर्धा, म्हणजे तब्बल 8 तारखेपर्यंत या खेळपट्टीवरती तुम्हाला सामने स्पर्धा पाहायला मिळतील. हा चेंडू फुलटॉस होता, ऑन साइडला खेळतायत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र चेंडूला आत ढकलण्यात यश आलंय आणि दरम्यान मात्र फक्त 2 धावा पूर्ण करतायत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते वेगाने, रुपेश होते, खूप चांगला प्रयत्न रुपेशचा. नक्कीच संघासाठी 2 धावा या ठिकाणी त्यांनी वाचवलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते 21. प्रेक्षकांच्या माहितीसाठी गावदेवी खाडी वर्सेस दावडी ही लढत तुम्हाला पाहायला मिळते मैदानावरती. च्या दिवसातील 6वी लढत. चेंडू सुरेख होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग झाला नाहीये आणि यावेळेस मात्र षटक क्रमांक दुसरं संपले. धावसंख्या धावफलकावरती पाहतो आपण 21. सामना 4 षटकांचा असेल. या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट GTCच्या माध्यमातून केलं जात आहे. बदलापूरची आमची ही टीम आहे, या ठिकाणी पाहू शकाल कॅमेरामॅनच्या भूमिकेत या ठिकाणी कॅमेरामॅन ऋषी आहेत आणि त्याच्यावर अपडेटर आमचे मनीष म्हात्रे. तर रुपेश आणि मनीष म्हात्रे या ठिकाणी, काल राहुल देखील या ठिकाणी होते. तर नक्कीच बदलापूर नवीन वडवली येथे ही संपूर्ण टीम आहे आणि 10 क्रिकच्या माध्यमातून देखील एक वेबसाईट बदलापूरमध्ये तयार करण्यात आलेली आहे आणि त्याचेच हे सर्व प्रतिनिधी आता मात्र GTCच्या माध्यमातून या ठिकाणी योगदान देत असताना तुम्ही पाहताय. तर बदलापूरमध्ये नवीन वडवली येथे देखील एक चॅनेल 10 क्रिकच्या नावाने सुरू झालेले आहे. त्याचे फाउंडर आहेत कुणाल म्हात्रे, धनराज म्हात्रे आणि नक्कीच खूप चांगली कामगिरी, अनेक स्पर्धा सातत्याने या चॅनलच्या माध्यमातून देखील कव्हर केले जात आहे. मात्र सध्याच्या घडीला ग्लोबल टेनिस क्रिकेट एक चर्चेचा विषय झालेला आहे. खूप चांगलं योगदान एका दिवसामध्ये 4 ते 5 लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. दर्जेदार प्रक्षेपण आपण पाहतोय. तर संपूर्ण टीम या वेबसाईटला यशाच्या उंच शिखरावरती नेण्यासाठी सातत्याने जीवाचं रान करते आणि एक चांगली सर्व्हिस नक्कीच या ठिकाणी आयोजकांना दिली जाते. आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्कोअर कार्ड तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजाने किती षटकं फेकल्यात, किती धावा दिल्यात, किती षटकार एकूण आलेले आहेत, किती चौकार आलेले आहेत, किती सामने जिंकले गेले, सर्वाधिक धावसंख्या कोणाची, सर्वाधिक सांघिक धावसंख्या कोणाची, ही सर्व माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते. तर प्रत्येक जण नवीन संकल्पना घेऊन सातत्याने या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. स्पर्धात्मक युग आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि त्यासाठी हे चॅनेल्स नवीन नवीन शक्कल, नवीन नवीन कल्पना घेऊन येत असतात.
गोलंदाज सज्ज होते. हा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न विशालचा, सुरेख चेंडू होता. गोलंदाज येत आहे त्यावेळेस कल्पेशचा पहिला चेंडू आपण पाहतोय डॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र कौतुक करावं लागेल रणजितचं, ज्याने 5 धावा दिल्या. फक्त एक गडी देखील बाद केला. 2 डॉट होते, 2 डबल्स होते, एक गडी आणि एक सिंगल, असं मागच्या षटकाचं विवरण या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. फक्त 5 धावा. गोलंदाज कल्पेश फॉर द विकेट. हा चेंडू फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. झेल होणार का? मात्र त्या ठिकाणी हा झेल बघूया, पंचांचा इशारा येतोय. त्या ठिकाणी प्रेक्षक सांगतात की मागे गेले निघून, आणि मात्र फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. त्या ठिकाणी इशारा मात्र आला, एकदम 4-5 हात वर आले. आम्हाला वाटलं षटकार आहे की काय, तर निर्णय मात्र पंचांनी सांगितलं की फलंदाज बाद आहे. खूप चांगला बॉडी बॅलन्स या ठिकाणी पाहायला मिळालं. रवीचं झेल पकडल्यानंतर स्वतःचं बॉडीवरचं नियंत्रण त्यांनी राखलं आणि चेंडूला आत पकडून पाय मात्र त्यांचे दोन्ही पाय आतमध्ये राहिले. त्यामुळे फलंदाज विशाल या ठिकाणी अगदी सीमारेषेच्या लगत झेल देऊन बाद होतोय. तर नवीन फलंदाज मैदानावरती प्रल्हाद पाटील येतोय. धावसंख्या धावफलकावरती 21. गोलंदाज कल्पेश. तर 21 ही धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती. ओर द विकेट. हा चेंडू ऑन साइडला खेळताय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी रवी. गुड फिल्डिंग आणि अतिशय चांगला थ्रो ऑन दी स्टंप. वॉट थ्रो. टाळांचा गजर आला लगेचच बघा संघ सहकाऱ्यांचा, कारण अशा प्रकारचे थ्रो फार कमी पाहायला मिळत आहेत. मात्र ग्रामीणचे खेळाडू ज्यांचे शोल्डर खूप स्ट्रॉंग आहेत, त्यांच्या फॉर्म्स मध्ये खूप ताकद आहे, आणि त्यामुळेच हे थ्रो तुम्हाला सीमारेषेवरून ऑन दी स्टंप भरपूरदा पाहायला मिळतात. हा चेंडू टॉस केला होता, त्या ठिकाणी चूक होते. शॉट फाईन लेगला बीट करून चेंडू मागे निघून जातोय. पंचांचा इशारा येतोय चौकार. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. चौकार आला. प्रल्हाद पाटीलच्या बॅट मधून चौकारने अकाउंट ओपन करतायत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. हा चेंडू खाली राहिला. इथे मात्र बघा पुन्हा एकदा हे चित्र आपण पाहतोय. ऑफ स्टंपवर गोल्डन स्पॉटवर जेव्हा जेव्हा पिचिंग केली गेली तेव्हा तेव्हा चेंडू खाली राहिला, आणि हे चित्र सातत्याने तुम्हाला तिसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 26 वर स्थिरावलेली. गोलंदाज कल्पेश चौकार लगावल्यानंतर मात्र डॉट चेंडूने कमबॅक करतोय. खूप चांगला कमबॅक मी म्हणेन. दावडी संघाचं पहिल्या षटकात 16 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र धावसंख्येवर अंकुश लावण्यात आलं. हा चेंडू ऑन साइडला खेळतायत. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत रुपेश. तर धावसंख्या तिसरं षटक संपल्यानंतर पाहायला मिळते गावदेवी खाडी संघाची 27 धावांची गती आहे. 9.00 प्रति षटकामागे. पहिल्या षटकात धावा होत्या 16 धावांची गती होती 16.00. दुसऱ्या षटकात 5 धावा आल्या. एकूण धावसंख्या आपण पाहिली 21, आणि दुसऱ्या षटकात धावांची गती होती 10.50. या षटकात फक्त कल्पेशच्या 6 धावा आल्या. एकूण धावसंख्या धावफलकावरती 27. धावांची गती प्रत्येक षटकानंतर मंदावत गेली, आणि एकूण धावांची गती आता मात्र 9.00. मात्र शेवटच्या षटकामध्ये या मैदानावरती गावदेवी खाडी संघाला खूप चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. एक आव्हानात्मक धावसंख्या त्यांना उभी करावी लागेल, कारण दावडी संघ नक्कीच त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये या मैदानावरती 71 ही धावसंख्या नोंदवली होती. त्यावरून त्यांची फलंदाजीची ताकद आपण पाहिली होती, किती मोठी ताकद त्यांनी दाखवली होती, कारण सलामीच्या दोन्ही फलंदाजांनी खूप चांगले योगदान दिले. आणि अशा संघासमोर एक फायटिंग स्कोर उभं करणं फार गरजेचं आहे. आणि क्रिकेटमध्ये आता कुठलाही संघ कमजोर कमकुवत राहिला नाही. स्पेशली मी म्हणेन कल्याण डोंबिवलीमध्ये प्रत्येक संघ जबरदस्त संघ. इथे मात्र जबरदस्त प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. दर्शनाने गो आई वीरा सुखी समाधानी झालो.
चेंडू फुलटॉस होता बघा. प्रल्हाद पाटील सारख्या फलंदाजाला अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही. जेव्हा जेव्हा या खेळपट्टीवरती खराब चेंडू आपण पाहिले तेव्हा तेव्हा त्या चेंडूला सीमारेषे बाहेर देखील जाताना पाहिलेले आहे. षटकार आलाय, धावसंख्या वेगाने पुढे सरकली म्हणजे 33च्या घरामध्ये. शेवटचं षटक आहे स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. रुपेशचं स्वागत केले षटकाराने प्रल्हादने आणि त्याच्याकडनं आणखीन मोठ्या फटक्यांची अपेक्षा आता मात्र खाडी संघाला असतील, त्यांच्या समर्थकांना असतील, कारण इथे मात्र गरज आहे धावांची. चेंडू यावेळेस मात्र टिपिकल प्रल्हाद पाटील खाडी ब्रँडेड षटकार. तर रुपेश जी मेहनत केली होती रणजित कल्पेशने, त्या मेहनतीवर आता मात्र जणू काय पाणी टाकण्याचं काम केले जाते की काय. कारण 2 षटकार आले. पहिला चेंडू फुलटॉस होता स्क्वेअरलेगच्या दिशेने, दुसरा चेंडू समोर फेकला ओव्हरपिच, आमंत्रित केलं प्रल्हाद पाटीलला. प्रल्हाद पाटील ज्याच्या नावावरती अनेक विक्रम आहे. मला गतवर्षीचा टायगर चषक आठवतोय. एक हाती किल्ला लढवला होता या फलंदाजाने आणि शेवटच्या श्वासापर्यंत बाजी प्रभूप्रमाणे खिंड लढवली होती आणि संघाला नक्कीच विजय प्राप्त करून दिला होता. असे अनेक रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती आहेत. तोच प्रल्हाद. फुल टॉस चेंडू, मिस टायमिंग झालंय. स्वतः जज करताय जेल घेणार का आणि का जेल नाही घेणार, कारण की प्रल्हादने त्याच्या विरुद्ध या ठिकाणी 2 षटकार लगावले आणि प्रल्हाद पाटीलचा या ठिकाणी नक्कीच या खेळाचा अस्त होतो मैदानावरती. 2 षटकार लगावले या षटकात आणि फुल टॉस चेंडूवरती टॉप एज लागला आणि त्या ठिकाणी रुपेशने हा जेल टिपला आणि प्रल्हाद पाटील आता मात्र पॅव्हलियनच्या दिशेने. धावसंख्या धावफलकावरती 39. गावदेवी क्रिकेट संघ आई गावदेवी खर्डी गावाची पाठीशी उभी हाय. मोठे मानाची सच्चेवाद्याची पाठीशी उभी हाय. कीच गावदेवी खाडी संघाच्या पाठीशी आहे. सातत्याने संघाने चांगलं योगदान दिले. ठाणे ग्रामीण मधला एक ताकदवर संघ म्हणून या संघाची नेहमीच गणना केली जाते. मात्र कमबॅक केले रुपेशने सुरेख. पुन्हा एकदा रुपेश चेंडू पूल करतोय. यावेळेस मात्र सूरज फौजदारच्या बॅट मधून येतोय षटकार. खाडी गावचे सन्माननीय अनिल दादा पाटील यांना आम्ही विनंती करतोय की दादा या आपण. गावदेवी मित्रमंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी अनिल दादा पाटील यांना विनंती करतोय आपण या मंचावरती. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे आणि दादांच्याच शुभास्ते अनेक सन्मान आम्ही खाडी चषक दरम्यान मान्यवरांचे केले होते. या दरम्यान फलंदाज बाद होतोय अनिकेत. चौथा धक्का लागतोय खाडी संघाला. धावसंख्या धावफलकावरती 46. थँक्यू. गावदेवी विकास मित्र मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अनिल दादा पाटील यांचे शुभागमन होते. चेंडू यावेळेस मात्र चेंडू खूप खूप लांब गेलाय, सीमारेषेच्या बाहेर षटकार. एकूण धावसंख्या धावफलकावरती 52. 3 षटकात पहिल्या 27 धावा होत्या आणि शेवटच्या षटकात धावा आल्या त्या 25 आणि इथे मात्र मजबूत स्थितीमध्ये पोहोचला गावदेवी खाडी संघ.
अप्रतिम फलंदाजी मैदानावरती पाहिली आपण प्रल्हाद पाटील आणि त्याचबरोबर सूरज फौजदार या दोघांनी खूप चांगलं योगदान दिले. सुरुवातीला रवीने 15 धावांची खेळी साकारली आणि या ठिकाणी सूरजने बघूया किती योगदान दिले. या ठिकाणी आपल्याला आमचे गुणसंख्या लेखक सांगतील. सूरजने देखील या ठिकाणी 18 धावांचे योगदान दिले आणि प्रल्हाद पाटीलने 17 धावांचे योगदान दिलेले आहे. एकूण धावसंख्या 52. एक मोठी धावसंख्या उभी करण्यामध्ये यश आलंय कारण शेवटच्या षटकामध्ये 25 धावा आल्या आणि तिथूनच हा संघ मजबूत स्थितीमध्ये पोहोचलाय. 53 धावांची गरज आहे. 24 चेंडूमध्ये आस्किंग रेट असेल 13.25 प्रति षटकामागे. मात्र बघूया पहिला सामना या दावडी संघाने आपल्या फलंदाजीच्या बळावरती जिंकला होता. 71 धावसंख्या उभी करून आजच्या दिवसामधली सर्वात मोठी धावसंख्या उभी केली होती. मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्या फलंदाजांना या मैदानावरती नक्कीच आपली क्षमता आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल कारण 53 धावा या ठिकाणी चेस करायच्या आहेत आणि हे दुसरं सत्र उत्तरार्ध काय घडतंय काय बिघडतंय याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन या ऐकूया पुन्हा एकदा. आज गावचा एक बुलंद आवाज नितीन काळन. धन्यवाद विनोद. तर 4 गडी बाद 52 आणि 53 धावाचं टार्गेट म्हणजे चेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे दावडी संघाला 53 धावा बनवावे लागतील. सलामी जोडी आपण बघतोय. राकेश स्ट्राईक एंडला 2 सेकंडला रवी. ज्या रवीने पहिल्या सामन्यात 33 धावा कुठल्या होत्या. गावदेवी विकास मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिलदादा पाटील आमच्या व्यासपीठावरती त्यांचे आगमन झाले. ज्यांचं खूप मोठं योगदान राहिलं. गावदेवी खाडी चषकामध्ये सर्व पाहुण्यांची काळजी ज्यांच्या माध्यमातून घेतली जात होती. तर श्याम दातीलकर येत आहेत पहिलं षटक घेऊन. पॉवर प्लेचं टार्गेट आहे 53 धावांचं. चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या. आणि इथून जो संघ जिंकेल तो संघ हनुमान बेतवडे या संघाबरोबर क्वार्टर फायनलचा सामना खेळेल. श्याम पहिला चेंडू ब्लॉक होलचा वापर केला होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑफ रिजन मधनं लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. पंकज एका धावेने खातो करतोय फलंदाज राकेश. 53 धावांचा पाठलाग करताना दावडी संघ 4 षटकांचा सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर श्याम दातीलकर राईट मोर द विकेट. आता मात्र सेकंडला फलंदाज प्रथमच येतोय रवी. त्या रवीने वादी खेळी केली होती पहिल्या सामन्यात. ते मात्र ब्लॉक होलचा वापर केला होता. क्षेत्ररक्षक आलेत वेगाने. विशाल तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2 धावांनी रवी खातो करतोय. पहिल्या सामन्यात 33 धावांची अप्रतिम इनिंग खेळला होता. ती इनिंग मात्र इथे करावी लागेल आता रवीला. तर शेवटच्या षटकात रुपेशने तब्बल 25 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात रवीने 16 धावा. दुसऱ्या षटकात रणजितने टाकलं 5 धावा. तिसऱ्या षटकात कल्पेशने 6. आणि इथे मात्र फलंदाज बाद. पहिला मोठा झटका दावडी टीमला. रवी बॅक टू द पॅव्हेलियन. गावदेवी क्रिकेट संघ. गावदेवी क्रिकेट संघ. गावदेवी क्रिकेट संघ. गावदेवी क्रिकेट संघ. आई गावदेवी खर्डी गावाची पाठीशी उभी हाय. मोठे मानाची गावदेवी सचिवाची खाडी नक्कीच गावदेवीचा आशीर्वाद घेऊन नेहमीच खाडी संघ मैदानात उतरत असतो. रवी सारख्या फलंदाला मोठा झटका बसलाय दावडी टीमला. 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज रुपेश. ज्या रुपेशने गोलंदाजी करत असताना 25 धावा खर्च केल्या त्या 25 धावा इथे रुपेशला आता बनवाव्या लागतील. कारण कल्पेशने खूप चांगली गोलंदाजी केली. 6 धावा दिल्या. रणजितने फक्त 5 धावा दिल्या. रवी थोडासा मागणं ठरला होता पण जो पॉवर प्लेचं षटक होतं 16 धावा. आणि पॉवर प्लेच्या षटकात 2च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतात. रुपेश थोडासा मागणा ठरला. इथे मात्र फलंदाजाला बीट केलंय. चांगली गोलंदाजी बघा. खूप वर्षाचा अनुभव आहे श्याम दातीलकर यांच्याकडे.
फलंदाज म्हणून त्यांची ओळख होती ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये, मात्र तेवढी चांगली गोलंदाजी सुद्धा ते करतात. पद्माकर भोईर यांच्या वेळेचे खेळाडू आहेत श्याम दातीलकर. मात्र अजूनही क्रिकेट खेळत आहेत. मात्र इथे फटका चांगला आहे. विशाल मात्रे खूप वेगाने आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण होते विशाल म्हात्रेचं, कारण विशाल म्हात्रेला माहिती आहे झेल झाला नसता, झेल खूप लांब होता. विशालला काम एकच करायचं होतं, फक्त चेंडू अडवायचा होता आणि तो काम त्याने पूर्ण केलं. आणि 2 धावा इथे मिळत आहेत दावडी संघाला. आणि दावडी संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 5 धावा. 5 चेंडू फेकलेत श्यामने. बाळनिगरची जागा पूर्णपणे भरून काढली श्यामने. इथे मात्र ब्लॉक होलचा वापर होता. जेवढा चांगला चेंडू होता तेवढा चांगला फटका. चेंडू सीमा पलीकडं हा षटकार. सुभाष यानंतर एक सामना, त्यानंतर 2 सेमीफायनल, एक सेमीफायनल आणि एक फायनल, म्हणजे यानंतर 3 सामने अजूनही शिल्लक आहेत. तर 18 चेंडू 42 धावा अजूनही बनवायच्या दावडी संघाला. रुपेशच्या बॅट मध्ये खूप चांगला फटका आला बघा. जेवढा चांगला चेंडू होता श्याम दातेरकरचा तेवढा चांगला फटका. म्हणजे चांगल्या चेंडूवरती सुद्धा तुम्ही चांगला फटका खेळू शकता, फक्त तुमच्याकडे क्षमता हवा असायला हवी. दुसरं षटकांचे गोलंदाज विशाल म्हात्रे. अठरा चेंडू 42 धावांची गरज. विशाल गोलंदाजी मार्कवर. आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं ट्राय टू मोर द विकेट. इथे फटका फसलाय. चेंडू बराच वेळ हवेत आहे. पंकज झेल खाली आले होते. धरम बॅकिंगला येत आहेत. तोपर्यंत 2 धावा. 2 धावा मिळतात त्या राकेशला. धावसंख्या 13. 40 धावांची अजूनही गरज आहे. 53चं टार्गेट आहे. 17 चेंडू 40 धावांची गरज आहे. दावडी संघाला या मैदानाचा विचार केला तर 17 चेंडू 40 धावा बनू शकतात. आता त्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल राकेश आणि रुपेशला. रवीकडनं अपेक्षा होत्या, रवी बाद झाला. इथे मात्र वेगवान चेंडू होता. विशाल म्हात्रेचा चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. राहिलेलं काम यष्टिरक्षक रवी यष्ट्यांच्या मागे आपण बघतोय. सोळा चेंडू आणि 40 धावा अजूनही बनवायच्या दावडी टीमला. आणि दुसरं षटक मार्गच असा 4 षटकांचा सामना आपण बघतोय. खार्डी विपक्ष दावडी. अजून एकदा बीट केलंय राकेश, दुसऱ्यांदा बीट केलंय गोलंदाज विशाल म्हात्रेने. 15 चेंडू आणि आता मात्र 40 धावांची गरज आहे. विशाल म्हात्रेकडे खूप अनुभव आहे, खूप चांगला गोलंदाज आहे. चांगल्या चांगल्या फलंदाजाला त्याने जागेवर ठेवण्याचं काम केले गेले कित्येक वर्ष. आणि तुमच्याकडे अनुभव असणं खूप गरजेचं आहे आणि तो अनुभव पूर्णपणे उपयोगाला येतोय. फलंदाज राकेश काय करतायत, ते ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नव्हता, मात्र आता संपर्क व्यवस्थित झालाय. चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं हा षटकार. येणारे 14 चेंडू अजूनही 34 धावा बनवायचे आहेत दावडी संघाला. मी मगाशी सांगितलं या मैदानामध्ये धावा अवघड नाही आहेत, धावा बनवाव्या लागतील, खास करून राकेश आणि रुपेशला. तर प्रत्येक वेळी रवी तुम्हाला सामना जिंकून देणार नाहीये, त्यासाठी तुम्हाला 11 खेळाडू एकत्र येऊन चांगली कामगिरी करावी लागेल. प्रत्येक खेळाडूला जिम्मेदारी घ्यावी लागेल आणि ती जिम्मेदारी इथे घेतली फलंदाज राकेशने. इथे मात्र ब्लॉक होलचा वापर केला होता. विकी येत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण विकीचा. एकच धाव. येणारे
20 धावा झाल्यात. येणारे 13 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 13 चेंडू 33 धावांची गरज आहे. विशाल म्हात्रे गोलंदाजी मार्कवर आहे. राईट मोर द विकेट रुपेश साठी. फुलटॉस मेजबानी होती आणि ती कबूल केली. चेंडू सीमा पलीकडं. हा षटकार. तर 2 षटकाचा खेळ संपलाय. धापलकर धावा त्या दावडी संघाच्या 13.00 च्या सरासरीने 26. अर्धलक्ष पार केलंय. अजूनही अर्धलक्ष पार करायचंय. अजूनही 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे दावडी संघाला 27 धावा इथून माराव्या लागतील. बघा ज्या रुपेशने 25 धावा गोलंदाजी करताना खर्च केला होता तो रुपेश 4 चेंडू मध्ये 14 धावा आतापर्यंत बनवतोय. रुपेशला माहिती आहे रुपेशने ज्या धावा खर्च केल्या त्या रुपेशला आता धावा इथे बनवाव्या लागतील. आणि त्याची साथ चांगली देत असताना राकेश आणि धरम या गोलंदाजाचा वापर केला जातोय. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. मगाचा सामना आपण बघितला. 12 चेंडू 18 धावांची गरज असताना सामना जिंकला होता. विशाल झेल काढली. चूक होणार नाहीये आणि फलंदाज राकेशला मात्र इथे मागे परतावं लागेल. 11 चेंडू आणि 27 धावांची गरज. मगाचा सामना 12 चेंडू 18 धावांची गरज होती दिवा ब संघाला. आता काय गोलंदाजी केली अक्षय तांडेल आणि त्यानंतर जितिकेशने आणि सामना जिंकून दिला खऱ्या अर्थाने गोलंदाजीच्या आधारावरती जयमान बेतवडे टीमला. तर रणजित येत आहेत. राकेश बाद झालेत. आगरी प्रीमियर लीग स्पर्धा याच मैदानात तुम्ही एन्जॉय करू शकाल मार्च महिन्यामध्ये. बारा संघ आगरी प्रीमियर लीग मध्ये खेळतील. 14 गावचे खेळाडू सुद्धा असतील. तर रुपेशने बॅक टू बॅक 2 षटकार दाखवलेत. तर रुपेश स्ट्राईक एंडला. 11 चेंडू आणि 27 धावांची गरज. इथे फटका चांगला आहे आणि सलग 3रा षटकार. रुपेशच्या बॅट मधनं हल्ला चढवला जातोय गोलंदाज धरमवर. जणू काय रुपेश ठरून गेलेत की मी ज्या 25 धावा दिल्या आहेत गोलंदाजी करताना त्या मी उसूल करणार आहे. आणि सलग 3 षटकार रुपेशने आतापर्यंत दाखवले. रुपेश वैयक्तिक 20 धावांमध्ये खेळतोय आणि गरज आहे आता मात्र ती 21 धावांची गरज आहे. येणाऱ्या 10 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. बघा चेसिंग कंपल्सरी. पुन्हा एकदा सूचना करतोय आम्ही. या स्पर्धेचा नियम आहे. धरम राईट मोर द विकेट. इथे मात्र शॉर्ट चेंडू. चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरनं. हा षटकार. गावदेवी विकास मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिल दादा पाटील यांचा इथे सत्कार केला जाईल. रवी किरण पाटील यांना विनंती होतो की अनिल पाटील साहेबांचा शाल आणि मोमेंट देऊन सत्कार करायचा आहे. आणि बघा सलग 4 चेंडू मध्ये 4 षटकार आलेत. रुपेश काय फलंदाजी करतोय. इथे मात्र अजून एक चांगला फटका. मात्र आता फटका फसलाय.
क्षेत्ररक्षक झेल खाली आणि रुपेशची खेळी संपुष्टात. समीकरण बदलतंय. चेंडू शिल्लक आहेत 8, धावा बनवायचे आहेत कंपल्सरी 15. 4 षटकार ज्या खेळाडूंनी सलग मारले होते, ज्या रुपेशने गोलंदाजी करत असताना 25 धावा खर्च केल्या होत्या, त्या रुपेशने फलंदाजी करत असताना तब्बल 26 धावा बनवल्या आहेत. आणि ज्या गोलंदाजी करताना धावा खर्च केल्या होत्या त्या मात्र रुपेशने इथे उसूल केल्या आहेत. जोरदार टाळ्या होत्या रुपेशसाठी. 8 चेंडू 15 धावांची गरज. डीजे सहा चेंडू मध्ये 26 धावा दिल्या होत्या, त्याच 26 धावा 6 चेंडू मध्ये उसूल केल्या. बघा हे क्रिकेट आहे मित्रांनो. 8 चेंडू आणि आता 15 धावांची गरज आहे. त्या सामन्यात 6 चेंडू 12चं समीकरण असताना जितिकेशने काय गोलंदाजी केली आणि बेतोडे संघाला विजय संपादन करून दिला. म्हणजे इथे धरम कमबॅक करून देईल का गावदेवी खार्डी टीमला. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. सेकंडला रणजित, 9 सेकंडला राकेश. मालिकावीरसाठी बॅट आपण बघतोय जितू स्पोर्ट, जितू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ. दोन धावा. धावसंख्या 40. चेंडू शिल्लक आहे 7, धावा बनवायच्यात कंपल्सरी 13. मॅच कुठे होती कुठे आली हेच क्रिकेट आहे. नवनीत पाटील साहेबांचं इथे आगमन होते, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धरम राईट मोर द विकेट. ब्रॉकोलचा वापर केला होता. चेंडूला खोदून काढतोय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. एकच धाव मिळेल. षटक समाप्त. येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी 12 धावांची गरज. आता खार्डी संघाला जितिकेश सारखा गोलंदाज इथे शोधावा लागेल. ज्या जितिकेशने 6 चेंडू 12 धावांची गरज असताना ब्लॉक होलचा वापर केला आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या, तसा गोलंदाज खार्डी संघाला शोधावा लागेल. तर चला आता प्रश्न निर्माण झालाय कारण की बाळा निगुगर संघामध्ये नाहीये, तर मग षटक आता कोणाला द्यायचं हा प्रश्न निर्माण झालाय. मात्र अनिकेत सारखा गोलंदाज आहे त्यांच्याकडे. 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. तर बेतवडे संघाचे संघनायक संदेश पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. आपण खूप मोठा विक्रम राहिलाय संदेश पाटील यांच्या नावावरती. सलग 15 नाणेफेकी ते हरलेत. आता बघायचंय क्रुशियल मॅच आहे यानंतर आणि त्यावेळी ते टॉस जिंकतायत का बघायचंय आपल्याला. मात्र आता मला वाटतं संघनायकच चेंज केला जाईल वाटतं आणि राजेश भोईर येत आहेत. आणि टॉस सुद्धा खूप महत्वाचं असतं. तर संदीप वाहिले साहेबांचं इथे आतमध्ये सातत्याने 3रा दिवस आणि त्यानंतर आमचे अनंत पाटील साहेबांचे आगमन होते, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर गोलंदाज आहेत प्रकाश मुंडे साहेबांचे आगमन झाले आणि गोलंदाज शेवटचं षटक घेऊन अनिकेत. बघा 6 चेंडू 12 धावा कंपल्सरी चेसिंग आहे, या स्पर्धेचा नियम आहे. मागचा सामना ज्या प्रकारे झाला होता तशाच प्रकारचा सामना इथे. मात्र फॉलो थ्रू मध्ये झेल सुटतो अनिकेतच्या आणि डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. 5 चेंडू आणि 12 धावा. यातून जो संघ जिंकेल तो संघ जय हनुमान बेतवडे या संघावर सामना करेल. अनिकेत गोलंदाजी मार्कवर. दोन 2010चा चॅम्पियन संघ होता ग्रामीणचा स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकचा बेतवडे संघ आणि संदेश पाडीला मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळाली होती. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. पंकज चूक होणार नाही आणि रणजितला मात्र मागे परतावं लागेल. आणि आता समीकरण बदललंय. येणारे 4 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत 12. जणू काही जितिकेशची आठवण करून देतोय हा गोलंदाज अनिकेत. खरे 6 चेंडू 12 धावा. आम्ही जेव्हा बेतवडेचा सामना सुरू होता आम्ही मगाशी सांगितलं की बेतवडे संघाने 6 चेंडू 12 धावांचे सामने भरपूर जिंकलेत. याच मैदानामध्ये एक सामना जिंकला होता आणि आज पुन्हा एकदा बेतवडे संघाने सामना जिंकला. आणि इथे बघायचं खार्डी संघ जिंकून पुढच्या फेरीत दाखल होईल का.
मात्र राकेश सारखा आक्रमक फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 12 धावांची गरज आहे. लो फुलटॉस चेंडू होता रणजितला. मात्र लो फुलटॉस चेंडू मारणं थोडंसं कठीण असतो कारण की चेंडू लो खाली असतो थोडासा आणि त्यामुळे थोडंसं कठीण जातो फलंदाज. मात्र अनिकेत चांगली गोलंदाजी करतोय. राईट ओव्हर द विकेट. इथे फटका चांगला आहे. गॅप मधनं चेंडू वन बाउंस सीमा पार फरार. चौकार. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा. 3 चेंडू आणि आता मात्र 8 धावांची गरज. मगाशी सांगितलं राकेश असा फलंदाज आहे जो कधी सामन्याचं चित्र बदलू शकतो. राकेश असा फलंदाज आहे जो कधी सामना जिंकून देऊ शकतो या दावडी संघाला. एवढी क्षमता या खेळाडूमध्ये. 3 चेंडू 8 धावांची गरज. अनिकेत राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र फटका फसलाय. रवीने कॉल दिलाय हा माझा झेल आहे. मात्र झेल सुटतोय बघा इथे आणि 2 धावाही मिळत आहेत. झेल पकडलं असतं समीकरण 8चं राहिलं असतं. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. चेंडू शिल्लक आहे 2 धावा बनवायचे 6. दिवा संघाला सुद्धा 2 चेंडू 6 धावांची गरज होती. जितिकेशने 1च धाव खर्च केली. समीकरण राहिलं 1 चेंडू 5 धावा आणि त्यानंतर टाकलेला यॉर्कर चेंडू. फलंदाजाकडे कोणती संधी राहिली नाही. बघा अनिकेत कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 2 चेंडू आणि 6 धावा. इथे मात्र फलंदाजाला बीट केलंय. डॉट चेंडूची समाप्ती आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहे 1 आणि धावा बनवायच्या 6. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. क्षेत्रक्षमे थोडासा बदल केला तर गावदेवी खाडी संघाच्या माध्यमातून. चला बेदोडे संघाला यायचे नाणेफेकीसाठी. या चेंडूनंतर लगेच टॉस आपण करू. तर 1 चेंडू 6 धावांची गरज. राकेशने जर षटकार मारला तर कदापि दावडीचे प्रेक्षक दावडीचे खेळाडू राकेशला विसरणार नाहीयेत. 1 चेंडू मध्ये 1 धाव बनत नाही. मात्र 1 चेंडू मध्ये 6 धावा बऱ्याच वेळा आम्ही बनताना बघितल्या आहेत. अनिकेत राईट ओव्हर द विकेट. इथे फटका चांगला आहे. आणि बघायचंय पंचांचा इशारा येतोय. सुभाष पाटील यांचा षटकार. बघा विशालने झेल सोडला आणि चेंडू सीमा पलीकडे षटकार आणि सामना दावडी संघाने जिंकला. मी मगाशी सांगितलं राकेश असा खेळाडू आहे विनोद जो सामना जिंकून देऊ शकतो दावडी संघाला आणि राकेशने सामना जिंकून दिलाय. विशाल मात्रेकडनं चूक झाली बघा. झेलही सुटला आणि षटकार गेला. या चुका क्रिकेटमध्ये जर तुमचा दिवस खराब असेल तर या घटना घडत असतात. कारण 1 चेंडू 2 धावांची गरज होती. किंग ट्रॉफी मध्ये तोही सामना गमावला खाडी संघाने आणि हाही सामना गमावला. म्हणजे क्रिकेटमध्ये लक फॅक्टर सुद्धा असणं खूप गरजेचं आहे विनोद. काय सामना झाला. 3 दिवस ही स्पर्धा झाली. मात्र 3 दिवसामधला हा सर्वात चांगला सामना. ज्या प्रकारे मी सांगितलं राकेश मध्ये क्षमता आहे. राकेश षटकार मारू शकतो. तर या राकेश या सामन्याचा मारतो मॅच. जोरदार टाळ्या होत्या राकेश साठी. नवनीत पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभस्य